वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपल्या जाहीर भाषणातून स्तुती केली आहे. मोदी खोटं बोलत नसून 15 लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये दिले जातील याविषयी ते खरेच बोलले असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. परदेशात गेलेला काळा पैसा भारत देशात परत आणून भारतीय कुटुंबांच्या खात्यामध्ये 15-15 लाख येऊ शकतात आणि ते दिलं जाऊ शकतात असे आंबेडकर म्हणाले. मात्र हे सर्व करण्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधान यांच्यामध्ये हिंमतच नसल्याची टीका आंबेडकर यांनी केली. आंबेडकर अकोला येथे आयोजित एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन. खोटं बोलले नाही, पण एवढंच होती की त्याच्यामध्ये हिंमत नाही ती अंमलबजावणी. त्यांनी काय म्हटलं की 15 लाख देतो, हे अजिबात खोटं नाही. हे वाक्य त्यांचं अजिबात खोटं नाही. का या देशातला पैसा आपण बेफिकीर असल्यामुळे बाहेर जो गेलेला आहे, तो बाहेर गेलेला पैसा आणायचा आहे. तो आणल्यानंतर सरसमान वाटायचा झाला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये, म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या खात्यामध्ये 15 लाख येतील एवढा तो निधी आहे. म्हणून नरेंद्र मोदी खोटं बोललेले नाही. विश्वास देत असलो, टीका करत असलो तरी या बाबतीत नरेंद्र मोदी खरं बोलले, मी एवढं म्हणेन. फक्त मी काय म्हणतोय की त्यांच्याकडे ताकद नाही, हिंमत नाही की ते पैसे त्या त्या राष्ट्राकडून मागायचे, घ्यायचे आणि लोकांच्या खात्यामध्ये टाकायचे. आता रस्त्यावरती फकीर असताना याला तुम्ही सत्तेवरती बसेल तर तू काय म्हणणार आहे? तेवढंच करायचंय, आणि कागदपत्र मी सही करतो आणि वापरतो. त्याला काही विचार करण्याची गरज नाही. का त्यांनी तेवढा पैसा कधी बघितलेला नसतो. त्याला कोणाकडे एवढा पैसा हेही माहित नसतं. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या बरोबर इतरांची गरिबी जाणार आणि म्हणून मी सही करून मोकळा होणार. आज आपल्याला त्या सत्तेवरती पोरगा, पोळानंतर त्याचा बाप, त्याच्यानंतर त्याचा नातू, त्याचा पंतू, त्याच्यानंतर त्याचा पंतू, असं जे राजकारण चाललेलं आहे. आमच्या विदर्भ टाइम्स YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.